शरद पवार संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। बारामती ते सणसरपर्यंत शरद पवार हे पायी चालणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। शरद पवार संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यामध्ये हे सहभागी होतील। बारामती ते सणसरपर्यंत शरद पवार हे दिंडीमध्ये पायी चालणार आहेत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, उर्षेला आपण पाहतो की बारामतीमध्ये तुकोबा यांचा पालखी सोहळा पार पडणार आणि 7 तारखेला ही पालखी बारामतीमध्ये असेल आणि या पालखी मधूच्या वारीमध्ये शरद पवार यांनी चालावा अशी काही वारकरी संप्रदायानं भावना व्यक्त केलेली होती आणि त्याच्याबद्दल निमंत्रण हे शरद पवारांना देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार शरद पवार हे 7 तारखेला बारामती ते इंदापूरमधल्या सणसर गावापर्यंत वारीमध्ये चालणार आहे। तशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे या देखील आणि योगेंद्र पवार देखील या वारीमध्ये सहभागी असतील। बारामती सणसर हे जवळपास 10 ते 11 किलोमीटरचं अंतर आहे। मात्र या टप्प्यामध्ये किती किलोमीटर शरद पवार चालतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बारामतीमध्ये इंदापूरपर्यंत हा प्रवास असणार आहे आणि वारकरी संप्रदायाची लोक जी तुकोबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत किंवा तुकोबा यांची पालखी सोहळा जो पार पडणार आहे तिथे शरद पवार हे सहभागी होणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। त्यामुळे 7 तारखेला भक्तिभावाच्या वातावरणामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये स्वतः शरद पवार सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती सध्या तरी। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।